इचलकरंजी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 15 मधून राजू अप्पासो पुजारी यांनी निवडणूक अर्जासोबत इचलकरंजी उपविभागीय अधिकाऱ्यांना ऑक्टोबर 2010 रोजी दिलेले धनगर 29 या जातीचं प्रमाणपत्र सादर केले। हे प्रमाणपत्र मिळवताना त्यांनी सप्टेंबर 2009 रोजी मिळालेला कथित वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला वापरलाय। मात्र प्रत्यक्षात हा दाखला त्यांच्या रक्ताच्या नात्यातील नसलेल्या आणि एकसारखे नाव असलेल्या व्यक्तीचा असल्याचा आरोप माजी नगरसेवक रवींद्र लोहार यांनी केलाय। पुजारी हे मूळचे कर्नाटक राज्यातील एकसंबा इथले रहिवासी असून त्या ठिकाणी त्यांची वडिलोपार्जित शेतजमीन आणि घर आहे। तसंच ते कर्नाटक राज्यातील अधिकृत मतदार असून त्यांचं नाव कर्नाटक विधानसभा मतदार यादीत नोंदलंय। असं असताना महाराष्ट्र राज्यातील आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी त्यांनी बेकायदेशीर मार्गाने जात प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप लोहार यांनी केलाय। राजू अप्पासो पुजारी हा व्यक्ती आपल्या वडिलांचा साम्य नावाचा दाखला घोषवाडामधून अवेलेबल कवा 2010 साली अवेलेबल केला आहे आणि तोच हा इलेक्शनला दाखला माझा ओरिजिनल दाखला आहे म्हणून त्यानं इलेक्शनला वापरला आहे। खरं आमचा अंदाज आहे की तो दाखला त्याचा खोटा आहे आणि हा रहिवासी एकसंबा कर्नाटकातला हा रहिवासी आहे आणि हो जात आमची धनगर आहे म्हणून त्याचा वडील कर्नाटकातला जन्म आहे आणि माझा महाराष्ट्राचा वडिलाचा जन्म झाला आहे म्हणून सांगून हा दाखला त्यानं समितीला बोगस दिला आहे। दरम्यान छाननीच्या वेळी रवींद्र लोहार यांनी लेखी आक्षेप नोंदवत उमेदवार महाराष्ट्रातील रहिवासी असल्याबाबत शंका व्यक्त केली होती। यावेळी पुजारी यांनी नामनिर्देशन पत्रासोबत इचलकरंजी महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 15 मधील मतदार यादीची उपायुक्तांकडून प्रमाणित प्रत सादर केल्याचा युक्तिवाद उमेदवारांच्या वतीनं ॲडव्होकेट PL काळे यांनी केला। त्याला अनुसरून छाननी अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची तपासणी केली। सर्व पूर्तता झाल्याचं नमूद करत डिसेंबर 2025 रोजी दाखल केलेलं नामनिर्देशन पत्र वैध असल्याचा आदेश पारित केल्याचं ज्येष्ठ नेते पुंडलिक जाधव यांनी सांगितलंय। मात्र जात प्रमाणपत्राच्या गैरवापराचा मुद्दा अद्याप प्रलंबित असून या प्रकरणी जात पडताळणी समिती, पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाकडून पुढील चौकशी होणार का असा प्रश्न उपस्थित करत न्यायालयात जाण्याचा इशारा जाधव यांनी दिलाय। याच्या पाठीशी कोण अधिकारी आहेत आणि या अधिकाऱ्यांना कोणी आदेश दिले हे असू देत दाखले द्या म्हणून ह्याची इन्क्वायरी होणं अत्यंत गरजेचं आहे। जर आम्हाला यावेळी न्याय मिळाला नाही तर आम्ही प्रसंगी हायकोर्टात जाऊ आणि न्याय घेतल्याशिवाय राहणार नाही, ही आमची भूमिका आहे शिवसेनेची। राजू अप्पासो पुजारी यांनी जाणून बुजून खोटी माहिती देत चुकीची कागदपत्र सादर करून शासकीय यंत्रणेची दिशाभूल केली आहे। स्वतःला लाभ मिळवण्याच्या हेतूनं आरक्षण आणि जात प्रमाणपत्र व्यवस्थेचा गंभीर गैरवापर केल्याचा आरोप रवींद्र लोहार आणि पुंडलिक जाधव यांनी केलाय।